उन्हाळा आला की आपल्याला मटक्यातलं थंडगार दही असं खावंसं वाटतं. मटक्यातलं असो की मग स्टीलच्या भांड्यात मुरलेलं, पण दही असं छान बघा फोडीसारखं असं टणटणीत दही असलं ना तर मग त्याची मजाच वेगळी. तर ह्या ठिकाणी दही कसं मुरलं आहे, तर दुधावरची साय काढून घ्यायची आहे. दूध तापवल्यानंतर कोमट झालं की दुधाची साय काढून घ्या, कारण की मग जास्त फॅट्स तेलकटपणा आपल्या पोटात जायला नको आपण ज्यावेळेला नुसतं दही खातो. आता मातीच्या भांड्याला मी ह्या ठिकाणी दही स्प्रेड करून घेत आहे. मातीची भांडी धुवायची कशी, ती वापरायची कशी, याचा व्हिडिओ आधीच आपण अपलोड केला आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला देते आहे. तर ह्या पद्धतीने दही आधी स्प्रेड करून घेतलं म्हणजेच विरजण. तर हे विरजण अशा पद्धतीने लावून दिलं की मग ज्यावेळेला आपलं दही सेट व्हायला सुरुवात होते ना, तर त्या ठिकाणी ते पकडतं, म्हणजेच ते पक्केपणा पकडतं आणि दही मग आपली फोडीसारखी आणि पक्की अशी खापेसारखी होते. तर उरलेल्या विरजणमध्ये मी दूध टाकून त्याला घोळून घेत आहे आणि मग ते असं स्प्रेड करून घेते. आणि याच्यातलंच थोडं जे विरजण होतं ना, तर ते मी दुधामध्ये टाकून घेतलं आधीच आणि त्याला घोळून घेतलं. तर मग ह्या ठिकाणी आपण हळूहळू व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने आपण दूध भांड्यामध्ये ते टाकत जायचं आहे. आणि असं टाकत गेलं की हळूहळू आपल्याला व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. भस्कण ओतायचं नाही आहे. भस्कण ओतलं तर मग भांड्याला एखाद वेळेस तडा जाण्याची शक्यता असते. आणि अशा पद्धतीने त्याला ढवळून घ्या. त्यानंतर झाकण झाका. रात्रभर याच्याकडे बघू नका, किंवा मग दिवसा विरजत असाल तर दिवसभर बघू नका, दुसऱ्या दिवशी रात्री. मात्र हे जे दही आहे ना, उन्हाच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला दुपारचं जेवण करता ना, त्या जेवणाच्या वेळेला असं छान फोडीसारखं पक्कं बसलेलं दही, आणि ते पण मातीच्या भांड्यातलं, आणि विशेष म्हणजे मातीच्या वाटीमध्ये खाण्याची मजाच वेगळी आहे. कारण मातीचा त्याला एक वेगळा असा सुगंध लावलेला दडलेला आहे, म्हणजेच लागलेला आहे. तर अशा पद्धतीने मातीच्या भांड्यात आणि मातीच्याच वाटीमध्ये मी दही खात आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.